ती काळाची एक वाईट वेळ होती. तीनही लोक स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ असुरांच्या दडपशाहीने हादरले होते. राक्षसांचा पराक्रमी नेता राहू आणि केतू यांनी सृष्टीवर अधर्माचा अंधकार पसरवला होता. हे दोघे साधे असुर नव्हते. त्यांच्या धूर्तबुद्धीने आणि भयंकर ताकदीने त्यांना अजेय बनवलं होतं. देव आपापल्या स्वर्गातून बाहेर फेकले गेले होते आणि धर्माचा नाश होत होता. पृथ्वीवर दुःखाचा अंधार पसरला होता. नद्या आटल्या होत्या, शेती कोरडी पडली होती आणि सृष्टीवर विनाशाचे सावट होते. असुरांनी सर्वत्र दहशत निर्माण केली होती. पण त्यांच्या लालसेची पराकाष्ठा तेव्हा झाली जेव्हा त्यांनी अमृत मिळवण्याचा कट आखला, जे मंदार पर्वताखाली गुप्तपणे लपवले गेले होते. मित्रांनो, कथेत पुढे जाण्याआधी कमेंट बॉक्समध्ये एक दुसऱ्याला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा नक्की द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील. राहू आणि केतू यांनी अमृत मिळवून आपले अमरत्व कायम करण्याचा संकल्प केला. त्यांनी आपली असुरसेना एकत्र केली आणि देवतांच्या अखेरच्या आश्रयस्थानावर हल्ला केला. सर्व देवता अशक्त आणि पराभूत झाले होते. त्यामुळे त्यांनी भगवान विष्णूंकडे मदतीची विनंती केली. सर्व देव भगवान विष्णूंना म्हणाले, प्रभू, असुरांनी अमृतावर डोळा ठेवला आहे. जर त्यांनी ते मिळवलं तर ते सृष्टीला कायम अधर्माच्या अंधकारात ढकलतील. फक्त तुम्हीच धर्माचा बचाव करू शकता. भगवान विष्णूने त्यांची आर्त विनंती ऐकली. त्यांना समजलं की असुरांशी थेट युद्ध केल्यास सृष्टीचं मोठं नुकसान होईल. म्हणून त्यांनी युक्ती आणि संयमाने हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा भगवान विष्णूंनी नारद मुनींना बोलावलं. त्यांनी असुरांमध्ये फूट पाडण्यासाठी एक चांगलीच योजना आखली. नारद मुनी राहू आणि केतू यांच्याकडे गेले. त्यांनी त्यांची स्तुती केली, पण त्याचवेळी शंकासुद्धा निर्माण केली. ते म्हणाले, अमृत हे मंदार पर्वताखाली लपवलं गेलं आहे. ते मिळवण्यासाठी अत्यंत शक्ती आणि सहकार्याची गरज आहे. तुम्हाला खात्री आहे का की तुम्ही हे काम एकटे करू शकता? नारद मुनी असं बोलल्यावर असुरांचा अभिमान जागा झाला. त्यांनी ठरवलं की त्यांनी हे काम स्वतःच्या ताकदीने पूर्ण करायचं आहे. पण राहू, जो असुरांमध्ये विश्वास ठेवत नसल्याने आधी अमृत मिळवून त्याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करायचा विचार करत होता. पुढे असुरांनी मंदार पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला. पण तो पर्वत फक्त विशाल होता असं नाही, तर त्याच्या हालचालींमुळे सृष्टी अस्थिर होऊ शकत होती. तेव्हा भगवान विष्णूंनी असुरांशी बनावट युती करण्याचा निर्णय घेतला. आपल्या तेजस्वी रूपात त्यांनी असुरांपुढे येऊन सांगितले, मी तुम्हाला अमृत मिळवायला मदत करीन, पण तुम्ही त्याचा योग्य वापर करण्याचं वचन मला द्यायला हवं. त्यावेळी राहू आणि केतू आपल्या लालसेने आंधळे झाले होते. त्यांनी याला सहमती तर दिली. भगवान विष्णूंनी सुचवलं की मंदार पर्वताला मंथनदांड म्हणून वापरलं जाईल आणि वासुकी नागाला मंथनाच्या दोऱ्यासारखं फिरवून समुद्र मंथन केलं जाईल. असुरांना भगवान विष्णूंच्या खऱ्या हेतूंची कल्पना नव्हती. त्यांनी हा प्रस्ताव उभ्या उभ्या मान्य केला. पुढे समुद्र मंथनाला सुरुवात झाली. देव एका बाजूला आणि असुर दुसऱ्या बाजूला उभे राहून वासुकी नागाने समुद्र मंथन करत होते. परंतु अमृत येण्याऐवजी प्रचंड विष बाहेर पडलं, ज्यामुळे सृष्टीच्या विनाशाचा धोका निर्माण झाला. हे पाहून भगवान शिवांनी हस्तक्षेप केला. त्यांनी हे विष प्राशन करून सृष्टीला वाचवले. परंतु विष त्यांच्या घशात अडकलं, ज्यामुळे त्यांचा घसा निळा झाला आणि त्यामुळेच त्यांना नीळकंठ असे म्हटले जाते. खूप दिवसांच्या मंथनानंतर अखेर अमृत बाहेर आलं. पण आता ते कोणाला मिळणार यावर वाद होऊ लागला. तेव्हा भगवान विष्णूंनी
मोहिनीचं रूप धारण केलं, जी खूपच सुंदर होती. मोहिनीच्या रूपानं त्यांनी असुरांना मंत्रमुग्ध केलं. मोहिनी असुरांना म्हणाली, मी अमृत वाटप करीन, मात्र त्यासाठी तुम्हाला शांतपणे बसायला हवे. असुर मोहिनीच्या सौंदर्याने इतके भारावून गेले होते की त्यांनी संपूर्ण नियंत्रण तिच्याकडे दिले. परंतु मोहिनीने फक्त देवतांनाच अमृत दिलं. राहूला या फसवणुकीची जाणीव झाली. त्याने स्वतःला देवतांसारखं भासवून अमृताचे काही थेंब घेतले. परंतु भगवान विष्णूंना जसे हे समजले, त्याच भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने त्याचं मस्तक धडापासून वेगळं केलं. असुरांना फसवल्याचा राग अनावर आला. त्यांनी देवतांवर हल्ला केला. स्वर्गात आणि पृथ्वीवर प्रचंड युद्ध पेटलं. भगवान विष्णूंनी आपलं महाकाय रूप धारण केलं आणि सुदर्शन चक्राच्या मदतीने असुरांचा एक एक करून पराभव केला. शेवटी राहू आणि केतू त्यांच्या सेनापतींना पराभूत करून त्यांची शिरं छाटली. त्यानंतर भगवान विष्णूंनी मंदार पर्वताच्या खाली असुरांच्या शिरांचा गाडून ठेवला. यामुळे असुरांची शक्ती कायमची नष्ट झाली आणि मंदार पर्वत न्यायाचा म्हणजेच धर्माचा प्रतीक बनला. असुरांच्या प्रभावामुळे सृष्टीत शांती पसरली. देवता पुन्हा स्वर्गात परतले. नद्या वाहू लागल्या आणि पिकं हिरवीगार झाली. लोकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं. ही महान विजयगाथा मकर संक्रांतीच्या दिवशी घडली, ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून उजेडाचे दिवस लांबू लागतात आणि अंधकार कमी होत जातो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये एक दुसऱ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा द्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.